उपासना उपासना उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण एलियाचा शिष्य अलिशा याबद्दल सुरुवातीला माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण पापाबरोबर तडजोड करण्याने काय होते हे पाहणार आहोत. तसेच हे देखील पाहणार आहोत की जेव्हा आमच्यामध्ये हाव असते त्यावेळेस आमच्यासाठी काय राखून ठेवलेले असते. आणि शेवटी मिखायाने केलेले भविष्य याबाबत आपण अभ्यास करणार आहोत. आजचे अध्ययन नेहमीपेक्षा थोडे मोठे असल्याने प्रियांनो, आपण वेळ न दवडता आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे एलियाला असं वाटत होतं की मी एकटाच आता वाचलो आहे, बाकी सर्व संदेष्टे मारल्या गेले आहेत. एलियाची स्थिती आम्ही समजू शकतो, कारण कित्येकदा आमची स्थिती सुद्धा त्याच्यासारखीच असते. बरेचदा आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या आजूबाजूला अविश्वासणारे असतात. ख्रिस्ताला अनुसरून चालणारे आम्ही एकटे आणि एकाकी असतो. आम्ही 19व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. परमेश्वर एलियाला सांगत आहे की उत्तरेच्या राज्याकडे परत जा, तेथे मी तुझ्यासाठी पुष्कळ काम ठेवले आहे. हजाएलाला आरामाचा राजा करण्यासाठी व येहूला इस्रायलचा राजा करण्यासाठी अभिषेक करण्याचे काम एलियाला करायचे होते. तो त्याचा वारस अलिशा याच्याविषयी त्याला सांगतो. 19वा अध्याय आणि 18व्या वचनात आम्ही त्याच्याविषयी वाचतो. आणि शेवटी तो एलियाला ज्या 7,000 लोकांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत त्यांच्याविषयी सांगतो. परमेश्वर असे अवशिष्ट नेहमीच राखतो. एलियाच्या काळात असे अवशिष्ट लोक त्याने राखले होते. आजच्याही काळात श्रोत्यानो, त्यांनी अवशिष्ट लोक राखलेले आहेत. हे लोक डोंगर कपारीत लपलेले होते, तरी त्यांनी बालासमोर गुडघे टेकले नव्हते. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ते एलियाप्रमाणे लोकांसमोर उघडपणे वावरत नसले तरी ते इस्रायलाच्या जिवंत देवाचे उपासक होते. 19 ते 21 वचने वाचूया. तो तेथून निघाला तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याचवर टाकला. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. तो त्यास म्हणाला, मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन. तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवते पेटून त्यावर त्यांचे मांस भाजिले. ते त्याने आपल्या लोकांस दिले. ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. श्रोत्यांनो, अलिशा आता एलियाचा शिष्य बनला होता. एलियाच्या सेवेची जबाबदारी घेण्यासाठी त्याचे प्रशिक्षण सुरू झाले होते. देवाचे कार्य करण्याची पद्धती आम्ही 19व्या अध्यायात पाहिली. आता आपण 20व्या अध्यायाकडे वळत आहोत. 20वा अध्याय पहिलं वचन सांगतं, आरामाचा राजा बेन हदाद याने आपली सारी सेना एकवट केली. त्याच्याबरोबर 32 राजे, घोडे व रथ होते. त्यासह तो गेला आणि शम्रोनास वेढा घालून त्याशी लढला. यावेळेस देव राज्याबाहेरच्या शत्रूंना इस्रायलावर स्वारी करू देतो. आतापर्यंत त्याने असे होऊ दिले नव्हते. या अध्यायात आपल्याला सांगण्यात येते की अहाबासारख्या क्रूर राजालाही देव विजयाचे अभिवचन देतो. 13 आणि 14 वचने वाचूया. तेव्हा इस्रायलाचा राजा अहाब याचकडे एक संदेष्टा येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, हा सगळा मोठा समुदाय तुला दिसतो आहे ना? पहा, तो सर्व आज मी तुझ्या हाती देईन. मी परमेश्वर आहे याची तुला जाणीव होईल. अहाबाने विचारले, कोणाच्या हस्ते? तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, प्रांताधिकाऱ्यांच्या पदरी असलेल्या माणसांच्या हस्ते. त्याने विचारले, लढाईस आरंभ कोण करणार? तो म्हणाला, तूच. या परिस्थितीमध्ये श्रोत्यानो, देवाचे मुक्तीचे अभिवचन अहाबाच्या निष्ठेमुळे देण्यात आले नाही, तर देवाच्या लोकांवर त्याचे जे प्रेम आहे त्यामुळे देण्यात आले आहे. देवाने अहाबाला स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याची संधी दिली. आजकाल संधी साधून घेण्याविषयी बरेच काही बोलल्या जाते. एकदा संधी गमावली तर ती परत येत नाही. परंतु मला वाटतं देवाकडे वळण्याची संधी आम्हाला वारंवार देण्यात येते. अशी संधी आमच्या अंतःकरणाचा दरवाजा सतत ठोठावीत राहते. या कृपेच्या काळामध्ये जेव्हा देव आपले बाहू पसरून जर आम्हाला त्याच्याकडे वळण्याची व त्याच्यापासून पापमुक्ती
सार्वकालिक जीवन, शांती व आनंद प्राप्त करण्याची संधी देत आहे, तिचा आम्ही पुरेपूर व आत्ताच फायदा करून घ्यायला हवा. नाहीतर श्रोत्यानो, दिव्यात तेल नसल्यामुळे व अयोग्य समयी ते विकत आणायला गेल्यामुळे ज्या मूर्ख कुमारींसाठी स्वर्गाचा दरवाजा बंद झाला, त्यांच्यासारखी आमची स्थिती होईल. 20 आणि 21 वचने पुढे सांगतात, एका माणसाने एका माणसाचा समाचार घेतला. तेव्हा आरामी लोक पळत सुटले आणि इस्रायल लोक त्यांच्या पाठीस लागले. आरामाचा राजा बेन हदाद हा आपल्या घोड्यावर स्वार होऊन काही घोडे स्वारांनीशी निसटला. इस्रायलाच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ यावर मारा करून आराम्यांची मोठी कत्तल उडविली. मग तो संदेष्टा इस्रायलाच्या राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर, सावध रहा, जपून वाग. नवे वर्ष लागताच आरामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करील. त्यानंतर अहाबाची आरामाविरुद्ध मोहीम व बेन हदादचा जीव वाचविल्याबद्दल परमेश्वराचे अहाबाला ताडण हे आपण पाहतो. 22व्या वचनाद्वारे परमेश्वराने अहाबाला म्हटले, मी आता तुला विजय देत आहे, पण तू बाल दैवताच्या पूजेकडे पुन्हा वळणार नाहीस याची काळजी घे. मी तुझा देव जिवंत देव आहे, हे मी तुला दाखवून दिले आहे. या वर्षाच्या शेवटी आरामाचा राजा पुन्हा हल्ला करेल. श्रोत्यानो, आरामाच्या राज्याविरुद्धच युद्ध संपलेले नव्हते. तो हल्ला करायला, इस्रायलाचा पराभव करायला परत येणार होता. पुढच्या वचनांमध्ये आम्हाला त्याचे स्पष्ट चित्र दिसते. 27 आणि 28 वचने सांगतात, इकडे इस्रायल लोकही एकवट होऊन व अन्न सामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करण्यास गेले. इस्रायल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला. ते बकऱ्यांच्या 2 कळपासारखे भासले. पण आरामी लोकांनी देश व्यापून टाकिला. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही, असे आरामी लोक म्हणाले आहेत. यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो. मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हास जाणीव होईल. पुन्हा एकदा देवाने अहाबाला त्याच्या शत्रूंवर विजय दिला. परंतु दुर्दैवाने अहाबाने बेन हदादचा जीव वाचवला व देवाची आज्ञा मानली नाही. 34वं वचन, बेन हदाद त्यास म्हणाला, जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो. माझ्या बापाने शोम्रोनात पेठा वसविल्या, तशाच आपणही दमिश्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा. अहाब म्हणाला, या शर्तीवर तुला सोडून देतो. त्याने बेन हदादाशी करार मदार करून त्यास सोडून दिले. शत्रूला पूर्ण नष्ट करण्याची आज्ञा त्याला देण्यात आली होती, पण त्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. पापाबरोबर तडजोड होऊ शकत नाही. देव अशा तडजोडीला परवानगी देत नाही आणि हेच नेमके अहाबाने केले. 42वं वचन पुढे सांगतं, तो राजास म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजिला होता, तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिला, तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील. जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूवर, त्याच्या वधस्तंभावर विश्वास ठेवून चालू लागतो, तेव्हा आम्ही आमच्या पापी स्वभावाला वधस्तंभावर खिळून टाकतो. एकदा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म घेतल्यानंतर, पाप मुक्तीचा आनंद व शांती अनुभवल्यानंतर आम्ही पुन्हा पापाशी तडजोड करणे अयोग्य आहे. पापापासून मुक्ती मिळाल्यानंतर आपल्या अंतःकरणात येशूला महत्वाचे स्थान दिले नाही, तर पूर्वीचे पाप व आणखीन नवीन पापे आमच्या जीवनात येतात. त्या पापांचे आम्ही पुन्हा दास बनतो आणि पूर्वीपेक्षा आमची फार भयंकर, दयनीय अशी स्थिती होते. श्रोत्यानो, रोमकरासपत्र 12 अध्याय पहिली 2 वचने सांगतात की मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आज स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की काय प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतरही आपण पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात. जर असं आहे तर परमेश्वर आपणाला पापांची क्षमा प्राप्त करण्याकरिता पश्चाताप करण्यास सांगत आहे. तो म्हणत आहे की पश्चातापी अंतकरणाने तुम्ही सर्व माझ्याकडे या. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात इस्बेल व आहाब यांची हाव व क्रौर्य याची एक झलक आम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण पॅलेस्टाईन देशामध्ये शोम्रोन प्रदेशाइतका सुंदर प्रदेश नसावा. ज्या टेकडीवर ओमरीने बांधलेला राजवाडा होता व जेथे आहाब व इस्बेल राहत होते, त्या टेकडीवरून आजूबाजूच्या प्रदेशाचे विलोभनीय दृश्य आम्हाला दिसू शकते. 21वा अध्याय पहिलं वचन सांगतं, वरील गोष्टीनंतर असे झाले की इस्रेलकर नाबोत याचा द्राक्षेचा मळा इस्रेल येथे शोम्रोनाचा राजा आहाब
याच्या राजवाड्यापाशी होता. आणि पुढे काय होतं ते पहा. 2 आणि 3 वचनात अहाब नाबोथास म्हणाला, तुझा द्राक्षीचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तू मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षीचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत अहाबास म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून ना घडो. याच भागामध्ये नाबोताचा मळा होता. तो अहाबाच्या राजवाड्याच्या आसपास होता. आपणाला वाटत असेल श्रोत्यानो की आपल्या सुंदर राजवाड्याविषयी अहाब संतुष्ट असेल, परंतु तसे नव्हते. त्याला नाबोताचा मळा हवा होता. नाबोथाला तो एका साध्या कारणासाठी विकायचा नव्हता, म्हणून तो राजाच्या ह्या मागणीला फेटाळून लावत आहे. 4 वचन सांगतं, मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही असे इस्राएलकर नाबोत म्हणाला. म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरून अन्न सेवन करीना. या वचनात आपण पाहतो की त्याची इच्छा पुरी झाली नाही, म्हणून तो घरी गेला आणि अगदी लहान मुलासारखा रुसून बसला. 5 ते 7 वचने. तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्नसेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे? तो तिला म्हणाला, इस्राएलकर नाबोत यास मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षीचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षीचा मळा देतो. यावर तो म्हणाला, मी आपला द्राक्षीचा मळा तुला द्यावयाचा नाही. त्याची बायको इजबेल त्यास म्हणाली, सांप्रत इस्रायलावर आपली राजसत्ता आहे ना? चला उठा, अन्नसेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्राएलकर नाबोथाचा द्राक्षीचा मळा मी आपणाला मिळवून देते. किती पुरुषी बाई इजबेल होती. ती अतिशय दादागिरी करणारी, वर्चस्व गाजवणारी बाई होती. ती दुष्ट होती आणि ती नाबोताचा मळा मिळविल्याशिवाय राहणार नव्हती. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की तो प्राप्त करण्याकरिता ती काय करते. 8 ते 16 वचने सांगतात, मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन व सरदार याचकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथास लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि 2 अधम मनुष्ये त्याच्यासमोर बसवा. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरे तो दगडमार करावा. इस्बेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी व सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढिला आणि नाबोतास लोकांसमोर उच्चस्थानी बसविले. 2 अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले. त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे. यानंतर त्यांनी त्यास नगराबाहेर नेऊन तो मरे तो दगडमार केला. त्यांनी इस्बेलीस सांगून पाठविले की नाबोथास दगडमार होऊन तो मेला. हे इस्बेलीने ऐकले तेव्हा ती अहाबास म्हणाली, उठा, जो द्राक्षीचा मळा इस्राएलकर नाबोत पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता, तो ताब्यात घ्या. नाबोत आता जिवंत नाही, मेला आहे. इस्राएलकर नाबोत मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षीच्या मळ्याचा ताबा घ्यावयास जाण्यासाठी उठला. अशा प्रकारे मोठ्या क्रूरतेने तिने तो द्राक्षीचा मळा आपल्या पतीला मिळवून दिला. परंतु तिची क्रूरता, तिचं पाप फार स्पष्टपणे ह्या वचनांमध्ये आम्हाला दिसत आहे. आता 17 ते 19 वचने पहा काय सांगतात. इकडे एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, शोम्रोन निवासी इस्रायलाचा राजा अहाब याच्या भेटीस जा. तो नाबोताच्या द्राक्षीच्या मळ्यात आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे काय? तू त्यास सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. श्रोत्यानो, परमेश्वर काय म्हणतो ते लक्षात घ्या. गलतीकरासपत्र 6 अध्याय आणि 7 वचन सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.
जर भूतकाळातील लोकांशी, मग ते देवाचे असोत किंवा सैतानाचे, आपल्याला बोलता आले, तर ते आपल्याला एकच गोष्ट सांगतील की आताच वाचलेले देवाचे वचन सत्य आहे. तो देवाचा न बदलणारा नियम आहे. या नियमातील सत्य याकोबाला समजले. ज्या मिसरच्या राजाने फारोने इब्री लोकांच्या लहान मुलांना ठार केले व विचार केला की तो अपराध पचवू शकेल, त्यालाही त्याचा प्रथम जन्मलेला पुत्र एक दिवस गमवावा लागला. श्रोत्यानो, आज आपण जे काही करीत आहात त्याचे परिणाम आपणाला एक ना एक दिवस अवश्य भोगावे लागतील, हे लक्षात घ्या. 21 आणि 22 वचन पुढे सांगतं, पहा, मी तुझवर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. तुम्हाला संताप आणिला आणि इस्रायल लोकांस पाप कराव्यास लाविले, यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र येराबाम व अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्याप्रमाणे करीन. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन अगदी स्पष्टपणे त्याच्याकडे पोहोचत आहे. परंतु देवाचे कार्य तेवढ्यावरच थांबले नाही. 23 वचन सांगतं, इस्बेली विषयीही परमेश्वर असे म्हणतो, इस्रेलाच्या तटाजवळ इस्बेलीस कुत्री खातील. श्रोत्यानो, फार भयंकर असा न्याय परमेश्वर ह्या ठिकाणी ह्या दोघांवर प्रकट करीत आहे. आता आपण 22व्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायामध्ये आहाब राजा व मिखाया संदेष्टा यांच्याविषयी आम्ही माहिती करून घेणार आहोत. याच अध्यायात देवाचा अहाबाविरुद्धचा न्याय पूर्णत्वास जात असताना आम्ही पाहणार आहोत. या काळात जेव्हा अहाब उत्तरेकडच्या वंशांवर राज्य करीत होता, तेव्हा दक्षिणेकडे यहोशाफाट राजगादीवर आला. तो एक चांगला राजा होता, परंतु तो आता अहाबाबरोबर दोस्ती करणार होता. 22व्या अध्यायाची पहिली 2 वचने सांगतात, अरामी लोक व इस्रायल लोक यांच्यामध्ये 3 वर्षे लढाई झाली नाही. 3ऱ्या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्रायलाच्या राजाकडे आला. अहाबासारख्या दुष्ट राजाबरोबर यहोशाफाटासारख्या चांगल्या राजाने मैत्री करावी ही नवलाची गोष्ट आहे. जो त्याचा मुळातच शत्रू होता, त्याच्याशी मैत्री, इतके जीवाभावाचे संबंध म्हणजे विकृत अनैसर्गिक संघटन होते. परंतु आमच्या नंतर लक्षात येते की या अनैसर्गिक संबंधाचे कारण यहोशाफाटाच्या अहाबाबरोबरच्या सोयरेकीत होते. यहोशाफाटाच्या मुलाने अहोरामने अहाब व इस्बेल यांच्या मुलीशी विवाह केला होता. एका सुस्वभावी तरुणाने क्रूर मुलीशी लग्न केले होते आणि अर्थातच तिच्या दुष्टपणाचा त्याच्यावर प्रभाव पडला. आपण वाचूया श्रोत्यानो पुढची वचने. 3 पासून 5 वचने सांगतात, तेव्हा इस्रायलाचा राजा आपल्या सेवकास म्हणाला, रामोत गिलाद आपलेच आहे हे तुम्हास ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते आरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये? तेव्हा यहोशाफाटास तो म्हणाला, रामोत गिलाद येथे लढाव्यास आपण मजबूर याल काय? त्यास यहोशाफाटाने उत्तर दिले, मी आणि आपण एकच. माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच. यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजास म्हटले, आज परमेश्वराचा आदेश विचारून घे. गादाच्या वंशाच्या मालकीच्या मुख्य शहरांपैकी रामोत गिलाद एक होते व ते सध्या आरामाच्या अधिपत्याखाली होते. या बाबतीत काहीच हालचाल न करणेच योग्य होते. कमीत कमी यहोशाफाटाने तरी त्या भानगडीत पडायला नको होते. देवाच्या संदेशाचा सल्ला त्याने स्वीकारायला हवा होता. देवाच्या माणसाने व सैतानाच्या माणसाने मैत्री करावी हे अगदी चुकीचे आहे. श्रोत्यानो, जर आपण पहिले स्तोत्र वाचलेले आहे, तर या ठिकाणी हे स्तोत्र ह्या राजांना लागू पडते. आमच्या लक्षात येईल की त्या स्तोत्राचा पहिला भाग यहोशाफाटाला जवळजवळ लागू पडतो व दुसरा भाग अहाबाला तंतोतंत लागू पडतो. विचार करा की दुष्टांच्या मसलतीने न चालणारा, पाप्यांच्या मार्गात उभा न राहणारा व तिरस्कारांच्या आसनात न बसणारा यहोशाफाट आता अशाच दुष्ट व यहोवाचा तिरस्कार करणाऱ्या अहाबाशी मैत्री करीत आहे. यहोशाफाट देवाचा माणूस आहे म्हणून या रामोत गिलादावरच्या स्वारीविषयी तो देवाची इच्छा जाणण्यास उत्सुक आहे. 6 आणि 7 वचने सांगतात, इस्रायलाच्या राजाने सुमारे 400 संदेष्टे जमवून त्यास विचारिले, मी रामोत गिलादावर चढाई करून जाऊ किंवा नको? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जा, प्रभू ते महाराजांच्या हाती देईल. तेव्हा यहोशाफाटाने विचारिले, याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू. ह्या संदेष्टांच्या म्हणण्यावर त्याचा विश्वास बसला नाही आणि म्हणून तो दुसरा कोणी संदेष्टा आहे काय ह्याविषयी विचारित आहे. 8वं वचन, इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल
असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो, कारण मला अनुकूल असा संदेश तो कधी देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो. तो इमलाचा पुत्र मिखाया होय. यहोशाफाट म्हणाला, महाराजांनी असे बोलू नये. यहोशाफाटाचा आग्रह पाहून आहाब त्याच्या दृष्टीने हीन दर्जाच्या असलेल्या मिखायाला बोलावतो आणि त्याची ओळख तो अतिशय विलक्षण रीतीने करून देतो. तो यहोशाफाटाला म्हणतो, मी या माणसाचा तिरस्कार करतो. नववचन सांगतं, तेव्हा इस्रायलाच्या राजाने एका कारभाऱ्यास बोलावून सांगितले, लवकर जाऊन इमलाचा पुत्र मिखाया यास घेऊन ये. त्यांनी मिखायाला आणले. मिखाया जवळच राहत होता. आहाबाने त्याला तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर आणखीन एक नाट्यमय दृश्य आमच्या समोर येते. 10 ते 12 वचनांमध्ये वाचूया. इस्रायलाचा राजा आणि यहुदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शम्रोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते. तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, या शिंगांनी तू आरामी लोकास हुंदडून त्यांचा नाश करशील. सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करून लागून म्हणाले, रामोत गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. आपण कल्पना करू शकता श्रोत्यानो, की आहाबाभोवती धावपळ करणारे 400 भविष्यवादी त्याला सांगत होते, आरामाच्या राजावर चढाई कर. त्यांच्यापैकी एक संदेष्टा सिदकिया तर खूपच नाटकी होता आणि आम्ही वाचलं की कशा प्रकारे तो आपली गोष्ट राजासमोर मांडत आहे. पुढे 13वं वचन पहा. जो जासूद मिखायास बोलाव्यास गेला होता तो त्यास म्हणाला, पहा, सर्व संदेष्टांचे एकमत होऊन ते राजा संबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तूही शुभ संदेश कथन करावा. ह्या ठिकाणी तो त्याला म्हणत आहे की तुला जर स्वतःचा जीव वाचवायचा आहे तर तू सुद्धा त्या दुसऱ्या संदेष्टांप्रमाणे शुभ संदेश राजाला दे. परंतु मिखाया काय म्हणतो ते पहा. 14व्या वचनापासून पुढची वचने पहा. मिखाया म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन. तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारिले, हे मिखाया, आम्ही रामोत गिलादाबरोबर युद्ध करावयास जावे की ना जावे? त्याने त्यास म्हटले, जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. खरे पाहिले असता श्रोत्यांनो, हे सर्व दृश्य मिखायाकरिता फार गमतीशीर होते, म्हणून तो सुद्धा त्यांच्या गमतीमध्ये सामील होतो. मला वाटतं की त्याचे बोलणे अगदी कटू होते, एलियाप्रमाणे उपरोधिक होते. तो त्या लोकांच्या गमतीमध्ये सामील होऊन राजाला चांगले वाटेल तेच बोलत आहे. परंतु 16वं वचन सांगतं, राजा त्यास म्हणाला, परमेश्वराच्या नामाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे? राजाला माहीत झाले की मिखाया खरे बोलत नाही, म्हणून तो त्याला शपथ घालून खरे ते सांगण्यास सांगत आहे. 17 आणि 18 वचने. मग तो म्हणाला, सर्व इस्रायल लोक मेंढपाळा वाचून असलेल्या मेंढरासारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, यास कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावेत. इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, हा माझ्या संबंधाने अनुकूल संदेश सांगावयाचा नाही, तर प्रतिकूल सांगावयाचा असे मी आपणाला सांगितले नाही काय? त्याच्या ह्या बोलण्यामुळे यहोशाफाट हा क्रोधित होत आहे आणि तो म्हणत आहे की हा माझ्याकरिता अनुकूल संदेश सांगणार नाही. 19 आणि 20 वचने. मिखाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले. परमेश्वर म्हणाला, आहाबास असा कोण मोह घालील की तो रामोत गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल? तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हटले. श्रोत्यानो, हे खरोखर हास्यास्पदच आहे. आपण कल्पना करू शकता की देवाने अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकांच्या मंडळाची सभा बोलावली. आपण काय करणार आहोत ते देवाला आधीच माहीत आहे. त्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. श्रोत्यानो, मिखाया ह्या दोघांना परमेश्वराने काय योजिले आहे आणि परमेश्वराची काय इच्छा आहे हे स्पष्टपणे सांगतो. परंतु मिखायाचे म्हणणे न ऐकता हे लढाईकरिता तयार होतात. 29वं वचन आम्हाला सांगतं की नंतर इस्रायलाचा राजा व यहुदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोत गिलादावर चढाई केली आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ह्यांचा पराजय होतो आणि ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्या संदेष्टाद्वारे सांगितले होते त्या प्रकारे आहाब मारला जातो. 34वं वचन सांगतं, मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडिला, तो जाऊन
इस्रायली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, मी घायाळ झालो आहे, रथ फिरून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. आराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले आणि आम्हाला दिसतं की कशाप्रकारे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. नंतर आम्हाला यहोशाफाटाच्या कारकिर्दीविषयी वाचायला मिळते. 51 ते 53 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी आहाबाचा पुत्र अहाजा शोम्रोन येथे इस्रायलांवर राज्य करू लागला. त्याने इस्रायलावर 2 वर्षे राज्य केले आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. श्रोत्यानो, अशा प्रकारे ह्या राज्याचा नाश झाला. आम्हाला दिसतं की कशाप्रकारे ह्या लोकांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ते परमेश्वराच्या विरुद्ध केलेत. ह्या ठिकाणी ह्या पुस्तकाचे अध्ययन संपत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनाचे गूज म्हणजे देवाजवळ आमच्यासाठी उत्तम योजना आहेत. फक्त त्याची इच्छा आहे की आम्ही पापाशी तडजोड करू नये. आमच्या प्रत्येक संकटात तो आम्हाला सहाय्य करायला तयार आहे. आज आपण विचार करूया की काय मी पापाशी तडजोड करतो किंवा करते? काय आमची कृती देवाला आवडणारी आहे? प्रियांनो, आज आपण पहिले राजे या पुस्तकाचे अध्ययन संपविले आहे. पुढील कार्यक्रमात आपण दुसरे राजे या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परमेश्वराला संतोष देण्याचा प्रयत्न करा. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.